एव्हरीवन, जय हिंद. आपण ओकॅप मास्टर पाहतोय, म्हणजे आपली ओकॅपची बॅच पाहतोय. त्यामध्ये PYQ चालू आहेत. एडीएम झालंय, वन वर्ड सबस्टिट्यूशन झालंय, सिनोनिम झालंय, अँटोनिम झालंय, होमोफोन्स सुरू आहेत. होमोफोन्सचं एक लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, साधारणतः 20 क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये वर्ड्स भरपूर सगळे होते. या लेक्चरमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन्स पाहूयात. ओके, आणखी एक या लेक्चर नंतर आणखी एक लेक्चर होमोफोन्स वरती येईल, त्यानंतर फ्रेजर वर्ब्स. चला, महत्वाचं आहे PYQ मधील पार्ट कव्हर होणं, त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचे लेक्चर्स हळूहळू येत राहतील, जसं मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय त्याचप्रमाणे. सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 20 आपण पाहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा. क्वेश्चन वाचायचा आहे. लास्ट लेक्चर मध्ये पॅटर्न व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे, काही डाऊट नसेल, बरोबर. काही डाऊट असला तरी सुद्धा तुम्ही विचारायचे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा एकदा लिहून देतो बघा, 7796060795. ओके, दुसरा एक लिहून घ्या, 9767. राहू द्या, हा नको, हा पर्सनल, काय अर्थ नाही. ओके, सहज असंच म्हटलं. मॅच द होमोफोन्स. होमोफोन्स आपल्याला जोड्या जुळवायच्या. VAN वेन, VAN वेन आणि VAN वेन, 3 शब्द आहेत. याच्यावर आणखी एक शब्द आहे WANE वेन. ओके, 4 शब्द आपण घेतले. मग यांच्या आता जोड्या जुळूयात. काय? VAN वेन म्हणजे काय? ज्याला ब्लड आर्टरी म्हणतो आपण, रक्तवाहिन्या आपल्या, बरोबर. शिरा ज्या आहेत ना आपल्या हाताच्या शिरा वगैरे, काहींचे दिसतात, काहींचे दिसत नाही. डॉक्टर परेशान होतात कधी कधी, शिरच भेटत नाही, इंजेक्शन द्यायचं असतं, सलाईन लावायचे असते त्यावेळेस, राईट. ही आहे VAN वेन म्हणजे काय? ब्लड आर्टरी. पुढचा शब्द आहे VAIN वेन म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो कन्सिटेड, प्राऊड किंवा अभिमानी, अभिमानी, गर्विष्ठ या अर्थाने. ओके, वेन, कन्सिटेड, प्राऊड, अभिमानी, गर्विष्ठ अशा अर्थाने. VAN वेन म्हणजे काय? ब्लड आर्टरी किंवा आपण त्याला शिरा म्हणतो, रक्तवाहिन्या म्हणतो. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांकडून, सायन्स मधील कॉन्सेप्ट, थोडं थोडं मी सायन्स सुद्धा शिकवतो, कारण 11th पर्यंत सायन्स केले, 12th नाही करून घेतलं. तर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांकडून जेव्हा हार्टकडे, हर्ट नाही, HURT, हर्ट म्हणजे त्रास होणे, दुःख होणे, बरोबर. HEART, हार्ट म्हणजे हृदय. हार्टला हर्ट म्हणायचं नाही. जरी तुमच्या हार्टला हर्ट होत असलं तरी सुद्धा म्हणायचं नाही. कारण का? तुम्ही हार्टला हर्ट म्हटले तर मग मला हर्ट होतं. कारण सांगतोय ना की हर्ट म्हणजे त्रास होणे, वाईट वाटणे, दुःख होणे, हे आहे. हार्ट म्हणजे हृदय, हृदय. ओके, चलो. VAN वेन, ब्लड आर्टरी. VAN वेन, कन्सिटेड, प्राऊड. VAN वेन, वेदरकॉक, वाऱ्याची, हवेची दिशा सांगणारं जे यंत्र असतं त्याला VAN वेन असं म्हणतात. आणि पुढचा एक शब्द आहे WANE वेन म्हणजे काय? डिक्लाइन. डिक्लाइन म्हणजे काय? ऱ्हास होणे. ओके, चला, समजलंय. आता जोड्या जुळवा. A2, 3 वाला गेला, 1 वाला गेला. B3, नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. चला पुढे. फिल इन द ब्लँक. इट वॉज डॅश डॅश ओकेजन. 4 शब्द आहेत, 4 शब्दांचे अर्थ समजून घ्या. मोमेंटफुल म्हणजे काय? मोमेंट म्हणजे काय? पहिलं तर समजून घ्या. मोमेंट म्हणजे क्षण म्हणतो आपण, बरोबर. MOMENT, मोमेंट. आता तुमचे मित्र मैत्रिणी असतात बघा, वाढदिवस सेलिब्रेट करायला गेले, बर्थडे, हॅपी बर्थडे, राईट. सेलिब्रेट करायला जर गेले तर फोटो वगैरे काढणार आणि काय म्हणणार? HAPPY, हॅपी. MOVEMENTS, हॅपी मुमेंट्स. अरे हॅपी मुमेंट्स नाही, हॅपी मोमेंट्स. मुवमेंट म्हणजे काय? हा शब्द इकडे बघा, एक शब्द आला इथं, मुवमेंट. मुवमेंट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? 2 अर्थ आहेत. मुवमेंट म्हणजे काय? हालचाल. ओके, एक अर्थ झाला हालचाल आणि त्याचा दुसरा अर्थ आहे चळवळ. जसं की सामाजिक चळवळ असते, राजकीय चळवळ असते, ज्याला पॉलिटिकल मुवमेंट, सोशल मुवमेंट असं म्हणतो. मुवमेंट शब्दाचा अर्थ कळाला. एक शब्द आहे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाणे, हालचाल होणे, त्याला म्हणतो मुवमेंट. आणि दुसरा एक मिनिंग आहे चळवळ. म्हणजे काय? जसं की इंडियन नॅशनल मुवमेंट, भारतीय राष्ट्रीय चळवळ, हा झाला मुव्हमेंट. ओके, मुवमेंट. आणि दुसरा शब्द आहे मोमेंट.
मोमेंट म्हणजे काय, क्षण. मग वाढदिवस सेलिब्रेट करताना तुम्हाला काय म्हणायचं असतं, हॅपी मोमेंट, आनंदी क्षण. पण काही लोक चुकून मोमेंटच्या ठिकाणी MOMENT मोमेंटच्या ठिकाणी मुव्हमेंट असं लिहितात, जे की चुकीचं आहे. ओके, मग काय म्हणणार आपण, मोमेंट म्हणजे क्षण. आता बघा, मोमेंटफुल असा एखादा टाइम वगैरे असेल, जसं की तुम्ही तुमच्या मित्राच्या लग्नाला वगैरे जाता आणि तुमचे इतर सगळे मित्र सुद्धा येतात तिथं, मग तुम्ही भरपूर सगळे गंमत जम्मत करता, आनंदी असता प्रचंड. मग वेगवेगळे क्षण, आनंदी क्षण तिथं तयार होतात, म्हणून ते मोमेंटफुल आहे. म्हणजे अशी एखादी वेळ ज्यावेळेस प्रचंड आनंदी क्षण असतात, त्याला आपण म्हणतो मोमेंटफुल. म्हणजे याला आणखी एक शब्द असा म्हणता येईल की आनंदाचे भरपूर क्षण असणारा, किंवा आनंदाचे भरपूर सगळ्या काय असणारा, अशी एखादी वेळ ज्यावेळेस आनंदाचे अनुभव बरेच आहेत. मग काय, बरेच आनंदाचे क्षण किंवा अनुभव, त्याला म्हणायचं मोमेंटफुल. आता आणखी एक शब्द आहे मोमेंटेड, तर त्यांनी असाच एक शब्द बनवला, MOMENTED, मोमेंट, मोमेंटस, मुवमेंट असा शब्द बनवताना त्यांनी हा एक चुकीचा बनवलेला आहे बघा, याला हे इनकरेक्ट स्पेलिंग आहे. थर्ड बघा, मोमेंटस. मोमेंटस म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, महत्वाचा, महत्वाचा, इम्पॉर्टंट. इंग्लिश मधून घ्या, इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट, SIGNIFICANT. जे सिग्निफिकंट आहे, महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, त्याला शब्द आहे मोमेंटस. मग आता चारही शब्दांची मिनिंग सांगितले, हा तसा इनकरेक्ट आहे. 1, 3 आणि 4. ओके, 4 मोमेंट, हालचाल, चळवळ. नंबर 3 मोमेंटस, महत्वाचा, इम्पॉर्टंट असणारा, सिग्निफिकंट. फर्स्ट वाला मोमेंटफुल म्हणजे अशी एखादी वेळ किंवा थोडासा काय म्हणता येईल, क्षण, जे ज्या ठिकाणी आनंदाचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सगळे क्षण आहेत, आठवणी आहेत, अनुभव आहेत, त्याला मोमेंटफुल असं म्हणतात. ओके, इट वॉज अ डॅश डॅश ओकेजन. ती वेळ कशी होती, फार महत्वाची होती, सिग्निफिकंट होती, म्हणून इट वॉज अ मोमेंटस ओकेजन. वर्ड कोणता येणार आहे, वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार आपल्याला बसवता आलं पाहिजे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, वाचून घ्या. चूज द करेक्ट पेअर टू फिल इन द ब्लँक्स. ओनली द मोस्ट डॅश डॅश पर्सन वुड बिलीव्ह सच अ फिबल एक्सक्यूज. अशा प्रकारचा जे एक्सक्यूज आहे त्याच्यावरती कोण विश्वास ठेवील? ओनली, बघा, ओनली द मोस्ट डॅश डॅश पर्सन वुड बिलीव्ह सच अ फिबल एक्सक्यूज. फिबल या शब्दाचं मिनिंग समजून घ्या. जे काय असतं, कमजोर असतं बघा, जर आपण कमजोर म्हणतो. आता इथं कमजोर काय, एक्सक्यूज म्हणजे एखादं आपण नाही का कारण देतो, एखादं काम जर सांगितलं करायला तर ते झालं नाही तर आपण काहीतरी कारण द्यायला लागतो, तर हे कारण देणं त्याला एक्सक्यूजेस म्हणतो आपण, बरोबर. फिबल एक्सक्यूज म्हणजे काय, काही स्ट्रॉंग पॉइंट नाहीये, सबस्टेन्शियल नाहीये, त्याला फिबल म्हणता येईल. तसा अर्थ फिबलचा कमजोर किंवा अशक्त असा आहे, पण फिबल एक्सक्यूज जर म्हटलं तर जे सबस्टेन्शियल एक्सक्यूज नाही, काहीतरी फालतूवालं कारण द्यायचं, त्याला फिबल एक्सक्यूज म्हणता येईल. आता इथे या, व्हॉट अँड डॅश डॅश एक्सक्यूज. आता शब्द समजून घ्या. आपल्याकडे इथं इंजिनियस, 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 इंजिनियस आणि इनएक्सपिरियन्स, म्हणजे तीनच शब्द आहेत. कोणकोणते? एक आहे इंजिनियस, पुढचा आहे इंजिनियस आणि तिसरा आहे इनएक्सपिरियन्स. बाकी तर ऑप्शन्स मध्ये ते शब्द रिपीट केलेले आहेत. आता समजून घ्या मिनिंग. INGENUOUS, इंजिनियस. इंजिनियस म्हणजे काय, ज्याला आपण साधा म्हणतो किंवा इनोसंट म्हणतो असा. पहिला वर्ड आहे बघा आपला, मिनिंग मी इथे लिहून देतो तुम्हाला. INGENUOUS, इंजिनियस म्हणजे काय, वागण्या बोलण्यात साधा, सरळ. इंग्लिश मध्ये जर लिहून घ्यायचं म्हटलं तर जो कसा असतो, निरागस असतो. लिहून घ्या हा सुद्धा शब्द, निरागस. आता इंग्लिश मधून लिहून घ्या, INNOCENT, इनोसंट. इंग्लिश मध्ये त्याला आणखी एक शब्द आहे ज्याला आपण काय म्हणतो, एकदमच साधा आहे, साधा, सरळ, फार कपट नसणारा मनामध्ये वगैरे. माझ्याकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. NAIV,
नाईव्ह. ओके, याचा अर्थ आहे इंजेन्युअस. इंजेन्युअस, साधा, सरळ, निरागस, इनोसंट, नैव, त्याला इंजेन्युअस असं म्हणायचं. पुढचा आपला शब्द आहे इंजेनियस. इंजेनियस म्हणजे काय? हुशार, CLEVER इंग्लिश मधील वर्ड. क्लेव्हर, आणखी काय सांगता येईल? जो आहे इंटेलिजंट, INTELLIGENT, इंटेलिजंट. आता समजलंय का? हेच शब्द रिपीट झालेले आहेत इतर ऑप्शन्स मध्ये. इंजिनियर्स घेतला, इंजिनियर्स घेतला, आणि आता आहे इनएक्सपिरियन्स, ज्याला अनुभव नाही असा. ओके, अनुभव नसलेला, त्याला मराठीमध्ये काय शब्द माहितीये का? अननुभवी. ज्याला अनुभव आहे त्याला आपण म्हणतो अनुभवी, ज्याला अनुभव नाही त्याला म्हणतो अननुभवी. ओके, अनुभव नसलेला. आता वर्डचे मिनिंग मी तुम्हाला दिलेले आहेत. पहिल्या सेंटेन्स मध्ये सांगा, ओनली द मोस्ट डॅश डॅश पर्सन वुड बिलीव्ह सच अ फिबल एक्सक्यूज. जे तू फालतूचं कारण सांगतोय ना, ज्याला काही अर्थ नाही असं जे कारण सांगतोय ना काम न करण्यामागे, किंवा तुला दिलेला टास्क कंप्लीट न करण्यासाठी तुझे कारण सांगतोय ना, फार कमजोर आहे. कमजोर म्हणजे काय? महत्वाचं नसलेलं किंवा काय एकदम थर्ड क्लास वालं कारण सांगतो असं जेव्हा म्हणता येईल, तेव्हा कोण विश्वास ठेवेल बरं अशा कारणावरती तुझ्या? कोण विश्वास ठेवेल जो फारच साधा आहे, ज्याला कळत नाहीये की बरोबर सांगतो की चुकीचं सांगतो. म्हणजे काय? इंजेन्युअस झाला. इंजिनियस माणूसच लक्षात ठेवेल ना, जो साधा आहे, सरळ आहे, निरागस व्यक्ती आहे. सांगितलं की काही पण सांगितलं की ऐकतो, असा व्यक्तीच विश्वास ठेवू शकेल. मग इथं कोणता शब्द सूट होईल बघा? INGENUOUS, इंजिनियस. सेकंड सेंटेन्स बघा, व्हॉट अँड डॅश डॅश एक्सक्यूज. आता जे एक्सक्यूज आहे ते फार चलाकीचं आहे, इंटेलिजंट एक्सक्यूज आहे. म्हणून काय? व्हॉट अँड INGENIOUS, इंजिनियस एक्सक्यूज. आले का लक्षात? व्हॉट अँड इंजिनियस एक्सक्यूज. पहिला आहे तो हा वाला आहे बघा, INGENUOUS. दुसरा वाला आहे तो INGENIOUS, इंजिनियस. समजले का? चारही ऑप्शन्स मधील आलेले 3 वर्ड्स एक्सप्लेन केलेत आणि दोन्ही सेंटेन्सेस मध्ये काय येऊ शकेल उत्तर हे सुद्धा सांगितलंय. आन्सर काय असेल आपलं? आन्सर ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, दोन सेंटेन्सेस आहेत. दोन सेंटेन्सेस मध्ये जे शब्द दिले त्या शब्दांचे अर्थ सांगायचे आपल्याला. त्या अगोदर थोडंसं काय करा, मिनिंग समजून घेऊयात वेगवेगळ्या शब्दांचे. आता बघा, पहिला शब्द आहे सँक्च्युरी. आपण याला काय म्हणतो? एक अर्थ आहे त्याचा, पक्ष्यांचा एक अभयारण्य असतं बघा, बर्ड सँक्च्युरी म्हणतो आपण त्याला, पक्षी अभयारण्य. मायग्रंट्स म्हणजे काय? स्थलांतरित. ओके, स्थलांतरित असणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे गेले त्यांना स्थलांतरित माणसं म्हणतो आपण, मायग्रंट्स त्यांना शब्द आहे. सँक्च्युरी या शब्दाचा अर्थ आहे अभयारण्य. दुसरा अर्थ आहे आश्रय. नाही का, आपण दुसऱ्या एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे आश्रय घेतो राहण्यासाठी वगैरे, त्याला आश्रय असा शब्द आहे. सँक्च्युरी, मायग्रंट्स. पुढे आहे रबिश, RUBBISH. रबिश म्हणजे काय? मूर्खपणाचा. ओके. फ्युजिटिव्ह, FUGITIVE, फ्युजिटिव्ह म्हणजे काय? जर काही स्कॅम केला, घोटाळा केला तर जो पळून जातो, ज्याला इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये शब्द आहे भगोडा, किंवा आणखी ज्याला काय म्हणतो आपण फरार झालेला, फरारी, फ्युजिटिव्ह. ओके. पुढे या मायग्रंट म्हणजे स्थलांतर, हा सांगितलं मी तुम्हाला. शेल्टर्स म्हणजे काय? आश्रय. वेस्ट म्हणजे वाया घालवणे. आणि पुढचा शब्द आहे सिक्युरिटी म्हणजे काय? सुरक्षा. आता पहिलं सेंटेन्स घ्या. शी फाउंडेड अ रेफ्यूज फॉर माउंटेन्स नाही, माउंटेन गोरिला. ओके, शी फाउंडेड अ रेफ्यूज फॉर माउंटेन गोरिला. ओके, किंवा माउंटेन्स गोरिला, माउंटेन घ्या फक्त. शी फाउंडेड अ रेफ्यूज फॉर माउंटेन गोरिला, ज्या त्या ठिकाणचे जे गोरिला आहेत
त्यांच्यासाठी तिने काय स्थापन केले? फाउंडेड म्हणजे स्थापन करणे. ओके. रेफ्यूज म्हणजे काय? आपण ज्याला आश्रय म्हणतो बघा, आश्रयाचं ठिकाण. ओके, रेफ्यूज. आता हा जो फाउंडेड शब्द आहे, पहिली ही एक गोष्ट समजून घ्या. कुठे लिहूया? पाठीमागे जागा शोध. ओके, इथे जागा आहे. दोन शब्द फक्त थोडेसे क्लिअर करायचे मला तुम्हाला. एक शब्द आहे फाउंड, सॉरी नॉट फाउंड, FIND. फाइंड म्हणजे काय? शोधणे. त्याचं पास्ट टेन्स आहे फाइंड, फाउंड, FOUND. फाइंड, फाउंड, फाउंड म्हणजे काय? शोधणे. ओके, हा झाला एक क्रियापद बर का. फाइंड, फाउंड, फाउंड. आता दुसरा शब्द समजून घ्या. मुळातच हा एक वर्ब झाला. दुसरा जो वर्ब आहे तो असा आहे, FOUND. फाउंड म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची स्थापन करणे किंवा स्थापना करणे. नाही का? एखाद्या शाळेची स्थापना, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची स्थापना करणे, एखाद्या ऑर्गनायझेशनची स्थापना करणे, त्या अर्थाने. मग याचं पास्ट टेन्स आहे FOUNDED. फाउंडेड, FOUNDED. फाउंडेड. कळालंय का? फाइंड, फाउंड, फाउंड. या फाइंडचा अर्थ शोधणे. दुसरा एक वर्ब आहे फाउंड, त्याचा अर्थ आहे स्थापना करणे. पास्ट टेन्स आहे फाउंडेड, पास्ट पार्टिसिपल आहे फाउंडेड. कळालंय? आपण पुढे जाऊयात. चला या इथे. शी फाउंडेड म्हणजे काय? हिने स्थापना केली एका रेफ्यूजची. रेफ्यूज म्हणजे काय? एखादं आश्रयस्थान किंवा त्याला सँक्च्युरी असा एक शब्द आहे आपल्याला. मी म्हटलं ना आश्रय किंवा अभयारण्य, तर तिने ते अभयारण्य किंवा आश्रयस्थान तिने काय केलंय? स्थापन केलेलं आहे माउंटेन गोरिल्लासाठी. पुढे बघा, पहिला शब्द काय पाहिजे? रबिश तर होणार नाही. आपल्याला रेफ्यूज म्हणजे काय? आश्रय या अर्थाने शब्दाकडे बघायचं. पुढचा एक सेंटेन्स वाचून घ्या. चला. Kamla and her mother came to Mumbai as a refugee during the Bengal drought. बंगाल ड्रॉट म्हणजे काय? दुष्काळ, जो मराठवाड्यात नेहमीच असतो बघा. म्हणून आम्हाला असं काहीतरी करावं लागतं. काय मराठवाड्यात पाण्याची कमतरता आहे ना. जे विद्यार्थी मित्र आपले मराठवाड्यातून असतील, मराठवाडा भाग, मग त्यांना माहिती की मराठवाड्यामध्ये पाण्याची किती अडचण आहे किंवा समस्या आहे. बरोबर. कमला अँड हर मदर केम टू मुंबई ॲज रेफ्युजी ड्युरिंग द बेंगॉल ड्रॉट. बेंगॉलमध्ये जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा त्या दुष्काळाच्या वेळी कमला आणि तिची आई कुठे आले? मुंबईला आले. काय कसे आले? ॲज रेफ्युजी. याला रेफ्युजीला शब्द आहे निर्वासित म्हणतो आपण. म्हणजे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी ज्यांना जावं लागतं. जसं की तुम्ही पाहिलं असेल एक याच्यामध्ये गाझापट्टी आणि इस्रायल, सिरिया त्या भागामध्ये युद्ध चालू असतं, नेहमी चालू असतं. अरब कंट्रीज मधील काही भागामध्ये असतं. तुम्ही पाहिलं असेल मग तिथले लोक जे आहेत ते इतर शेजारचे जे राष्ट्र आहेत तिकडे जातात. म्हणजे काय करावं लागतं? दे आर रेफ्युजीज. ते स्थलांतर करतात. त्यांचं ते निर्वासित आहेत. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यांना जावं लागतं. मग त्यासाठी आपल्याकडे सिनोनिम म्हणून कोणता शब्द आहे किंवा त्याचं मिनिंग काय होतं? रेफ्युजीचा मायग्रेंट म्हणजे काय? स्थलांतरित लोक. नंबर 2 होणार नव्हता. नंबर 4 जो आहे वेस्ट म्हणजे वाया घालवणे, हा काय? रेफ्यूज या शब्दाचा अर्थ नाहीये. पुन्हा बघा, रेफ्यूज म्हणजे मायग्रंट नाही, रेफ्युजी म्हणजे मायग्रंट. आले का लक्षात? रेफ्यूज म्हणजे आश्रय. इथं त्यांनी उलट केलं, शेल्टर आणि मायग्रंट उलटा केलाय बघा. इथं रेफ्यूजच्या ठिकाणी शेल्टर्स हा शब्द येऊ शकेल, रेफ्युजीच्या ठिकाणी मायग्रंट येईल, परंतु त्यांनी पहिल्या ठिकाणी शेल्टर्स घ्यायला पाहिजे होता आणि नंबर 2च्या ठिकाणी मायग्रंट घ्यायला पाहिजे होता, तर नंबर 3 झाला असतं. 2, 3 आणि 4 हे ऑप्शन्स एलिमिनेट होत आहेत. ऑप्शन नंबर 1 कडे या. रेफ्यूज म्हणजे सँक्च्युरी, आश्रयस्थान. दुसरा एक अर्थ आहे त्याचा अभयारण्य. आणि मायग्रंट एक शब्द आहे, मायग्रंट म्हणजे स्थलांतरित, म्हणजेच काय? निर्वासित, म्हणजेच रेफ्युजी. मग आता दोन्ही सुद्धा ठिकाणी काय काय आन्सर आलंय आपलं? सँक्च्युरी आणि मायग्रंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
द बोट स्कीम्ड ओव्हर द वॉटर. स्कीम्ड या शब्दाचे जे मिनिंग आहेत ते मिनिंग समजून घेऊयात. स्कीम्ड या शब्दाचा एक मिनिंग आहे तरंगणे. ओके. द बोट स्कीम्ड ओव्हर द वॉटर, एक अर्थ झाला तरंगणे ज्याला म्हणतो आपण तो. आणि त्याच शब्दाचा दुसरा मिनिंग आहे, आपण म्हणतो बघा की क्वेश्चन पेपर हातात घेतल्याबरोबर एकदा वरून वरून नजर फिरवायची की व्यवस्थित सगळं प्रिंट झालेला आहे की नाही. बरोबर ना. म्हणजे 11ला जर क्वेश्चन आपलं परीक्षा सुरू होणार असली एखादी तुमची मुख्यची वगैरे, 10:55ला किंवा 10:57ला क्वेश्चन पेपर जर दिला तर लवकर पाहून घ्यायचं की आपला जो सेट भेटलाय त्या सेटचा जो क्वेश्चन पेपर आहे तो व्यवस्थित प्रिंट झालेला आहे का, फाटलेला आहे का, व्यवस्थित आहे का क्वेश्चन पेपर, जेणेकरून आपण सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला अडचण यायला नको. ओके. म्हणजे वरून वरून पाहून घेणे, वरून नजर फिरवणे, त्याला आपण म्हणतो स्किम्ड. बरोबर. वरून वरून नजर फिरवणे, हे झालं स्किम्ड या शब्दाचा अर्थ. आता क्वेश्चन बघा कसा आहे, एकच शब्द दोन सेंटेन्सेस मध्ये वापरलाय आणि त्या शब्दाचा मिनिंग काय काय होईल त्या त्या सेंटेन्स मध्ये हे विचारले. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द रिस्पेक्टिव्ह कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, संदर्भ. या वाक्यांच्या संदर्भामध्ये या शब्दाचा अर्थ काय आहे ते व्यवस्थित आपल्याला बघायचं. आता बघा, द बोट स्कीम्ड ओव्हर द वॉटर. बोट जी आहे, नाव जी आहे, बोट म्हणजे काय, नाव. हाताचं बोट नाही हा. नाव म्हणजे काय, लगे एखाद्या व्यक्तीचं नाव नाही. नौका, नाव ते. जी बोट आहे ती पाण्यावरती तरंगतीये किंवा जातीये असं म्हटलेलं, म्हणजे तरंगणे. स्कीमचा अर्थ काय आहे, एक झाला तरंगणे. इथं बघा बरं कुठे आहे. ओके. पहिले तर आता शब्द तरंगणी शब्द समजून घेतला आणि दुसरा एक शब्द जो मिनिंग आहे वर वरून नजर फिरवणे हा. आता शब्दांचे अर्थ समजून घ्या. मूड म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, मूव्ह होणे. बरोबर. टॉस, जो तुम्ही मॅच खेळायला गेल्यानंतर टॉस करता, शिक्का काय म्हणता येईल, शिक्का उछालणं, त्याला कॉइन वर फेकणे वगैरे आपण ज्याला म्हणतो ते टॉस करणे. ग्लाइड म्हणजे काय, तरंगणे. याच्यातच मिनिंग समजून घ्या, तरंगणे, ग्लाइड होणे. पॅराग्लायडिंग माहिती आहे का, तुम्ही असं हवेत ते पॅराशूटच्या माध्यमातून वगैरे पॅराग्लायडिंगला वगैरे जाता, राईट, तरंगता थोडक्यात हवेत, ते आहे ग्लायडिंग. ग्लान्स म्हणजे काय, एखादा कटाक्ष टाकणे म्हणता, पण हे रागाने असेल का, कटाक्ष टाकणे. हा जर रागाने कटाक्ष टाकणे असं नाही म्हणता यायचं, एखाद्या गोष्टीकडे नजर टाकणे, वरून वरून नजर अशी फिरवणे ज्याला म्हणतो ना आपण ते. ही ग्लान्स्ड ऍट द गार्डन, जस्ट वरून वरून पाहिले की गार्डन कसं आहे आणि लगेच निघून गेले. जर कोणी प्रमुख पाहुणे आले असतील तर वरून वरून पाहणे जे आहे, एक जस्ट लुक देणे असेल त्या गोष्टीवरती, त्याला आपण म्हणतो ग्लान्स. ग्लान्सचा मिनिंग समजलाय, इथं पण पाहिलं आपण. रिमूव्ह म्हणजे काय, काढून ठेवणे किंवा काढणे, काढून टाकणे किंवा काढून ठेवणे. प्लीज रिमूव्ह युअर शूज हिअर असं म्हटलं जातं, तुमचे शूज चप्पल इथंच काढून ठेवा अशा अर्थात रिमूव्ह. बाउन्स, तुम्हाला माहित असेल, तुम्ही ऐकलं असेल क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये, वन बाउन्स शो का जातो, म्हणजे काय होतं, बॉल बाउंड्रीच्या जस्ट अलीकडे पडतो आणि एकदा पडून बाउन्स होऊन पुन्हा पलीकडे जातो, म्हणजे काय, पडून वरती येणं, उसळी घेणं जे आहे त्याला बाउन्स होणं असं म्हणतो, उसळी घेणे. FLICKD, फ्लिक्ट. फ्लिक्ट या शब्दाचे मिनिंग, बरोबर, एक हलकासा झटका म्हणता येईल किंवा असा फटका मारणं म्हणता येईल, त्याला म्हणायचं फ्लिक करणं. ओके, फ्लिक्ट. चारही ऑप्शन्स मधील दोन्ही शब्द म्हणजे किती, 4 2 8, 8 वर्डचे मिनिंग समजले. पुन्हा एकदा सांगतो. मूव्ह म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, मूव्ह होणे. टॉस, कॉइन वरती फेकणे आणि थोडक्यात टॉस करणे, तुम्हाला माहिती. ग्लाइड, तरंगणे. ग्लान्स्ड, एखाद्या गोष्टीकडे नजर टाकणे, थोडक्यात नजर टाकणे, पाहणे, ग्लान्स्ड. इथं पण ग्लान्स शब्द रिपीट झालाय. रिमूव्ड, काढून ठेवणे, काढून टाकणे. बाउन्स्ड, टप्पा घेऊन उसळी घेणे किंवा पडल्यानंतर उसळी घेणे. फ्लिक्ट, हलकासा झटका किंवा फटका, त्या अर्थाने. आता बघा, द बोट स्कीम्ड ओव्हर द वॉटर म्हणजे काय, ती तरंगली आहे. बरोबर का. मग पहिल्या तर आपल्याला काय पाहिजे, मूड नाही होणार, ग्लान्स नाही होणार, बाउन्स्ड, बाउन्सचा अर्थ आहे उसळी घेणे. बोटने उसळी नाही घेतली, बोट पाण्यावरती तरंगत गेली, बरोबर. बाउन्स सुद्धा नाही होणार. एकच ऑप्शन राहिला, ग्लायडेड, म्हणजे इथं सुद्धा तरंगणे आहे
बोट काय झाली, स्कीम झाली, म्हणजे काय ग्लाइड झाली. आणि शी स्कीम्ड थ्रू द न्यूजपेपर, म्हणजे तिने न्यूजपेपर वरून लवकर पाहून घेतला किंवा तिने वाचला, एकदम डिटेलमध्ये नाही, फक्त एकदा असं एक एक पान पलटून हेडलाईन्स वगैरे पाहून घेतल्या असा अर्थ. शी स्कीम्ड थ्रू द न्यूजपेपर म्हणजे म्हणजे काय, तिने ग्लान्स, तिने असा ग्लान्स टाकला म्हणजे काय, पाहून घेतलं या अर्थ. ओके, नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आय नोट इन माय डॅश डॅश व्हेनेवर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द डॅश डॅश. आता बघा, अशा टाईपचे काही सेंटेन्सेस वगैरे आपण होम फोन्स पाहताना आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या युट्यूब चॅनलवरती होम फोन्स पाहिले, त्यामध्ये असेच वाक्य घेतलेत बघा. म्हणजे काय केलं, जो कॉन्टेंट आहे त्या एकाच वाक्यामध्ये दोन दोन वर्ड्स वापरले जे की एकमेकांचे होमोफोन्स आहेत. हाच पॅटर्न आहे तो. आता बघा, DAIRY, डेअरी म्हणजे काय, जिथं मिल्क प्रोडक्ट्स भेटतात, मिल्क प्रोडक्ट्स भेटण्याचं ठिकाण. आपण म्हणतो ना, डेअरी मधून दूध आणलं, दही आणलं, ताक आणलं, ते आहे डेअरी. मग इथं डेअरी शब्द आहे, इथं डेअरी शब्द आहे, दोन्ही ठिकाणी डेअरी शब्द आहे, याच्यामध्ये डेअरी शब्द आहे. ओके, डेअरी शब्दाचा मिनिंग समजला. दुसरा आहे डायरी, DIARY, डायरी म्हणजे काय, आपली दैनंदिनी, ज्याच्यामध्ये आपण माहिती लिहून ठेवतो, बरोबर का. मग आता लगेच पाहून घ्या, आपल्याकडे त्यांनी काय सांगितलं, आय नोट इन माय, मी कशामध्ये नोट करून ठेवील, डेअरी मध्ये नोट करेल की डायरी मध्ये, मी लिहून ठेवील ना, मी जर एक्स्ट्रा मिल्क वगैरे जर आणलं तर. व्हेनेवर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द डॅश डॅश, जेव्हा मी एक्स्ट्रा मिल्क घेईल डेअरी मधून तेव्हा मी ते डायरी मध्ये लिहून ठेवील. म्हणजे इथं काय पाहिजे, DAIRY, सॉरी नॉट, ते डेअरी झालं, DIARY, डायरी, बरोबर का. DIARY मी माझ्या डायरी मध्ये लिहून ठेवील. आय नोट इन माय डायरी व्हेनेवर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द DAIRY, डेअरी, जेव्हा जेव्हा मी डेअरी मधून एक्स्ट्रा मिल्क घेईल तेव्हा मी ते काय करील, डायरी मध्ये लिहून ठेवील या अर्थाने. मग कोणता ऑप्शन आहे आपल्याकडे तशा प्रकारचा, ऑप्शन नंबर 1 DARY, डेअरी, नॉट डेअरी. ऑप्शन नंबर 1 होईल का, हा डेअरी शब्द आहे, डेअरी नाही पाहिजे आपल्याला सुरुवातीला, डायरी पाहिजे. नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. I note in my diary whenever I take extra milk from the dairy, DAIRY. कळाले, प्रश्न समजलाय का, मिनिंग समजलाय का. आणखी एक शब्द आहे बघा, DREARY, ड्रियरी हा एक शब्द आलेला आहे, त्याचा एक्झॅक्ट मिनिंग मी तुम्हाला देतो, DREARY. DREARY या शब्दाचं मिनिंग लिहून घ्या, जो बोरिंग आहे, BORING, बोरिंग, कंटाळवाणा, ज्याला आपण रटाळ म्हणूयात, अशा अर्थ आहे ड्रियरी, DREARY. ओके, चला नेक्स्ट वर्ड कडे चला, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच वर्ड्स हॅव सिमिलर प्रोनाउन्सिएशन. आता हे तर याच्यामध्ये काय वेगळं तत्वज्ञान आहे का, थोडस नेहमीचं वाचन जर असेल ना तर शब्द दिले त्यांचं प्रोनाउन्सिएशन आपल्याला कळून जाईल. सिमिलर प्रोनाउन्सिएशन विचारलंय म्हणजे त्यांना विचारायचंय होमोफोन्स कोणकोणते आहेत, बरोबर. याचा अर्थ आहे फोर्थ, याचा होतं प्रोनाउन्सिएशन विचारलंय फोर्थ, याचं मात्र थोडस वेगळं, फ्रॉथ, आणि हे सुद्धा फोर्थ. म्हणजे हा जो आहे फोर्थ म्हणजे काय, पुढील, पुढचा. आता होमोफोन्स वाला वर्ड पुसतोय मी, पुढील, पुढचा, ऑनवर्ड्स या अर्थाने फोर्थ, पुढचा, पुढील. FOURTH, फोर्थ अशा अर्थाने फोर्थ हा एक ऑर्डिनल नंबर आहे, ऑर्डर सांगणारा, कार्डिनल नाही, कार्डिनल झाला 4, ऑर्डिनल नंबर्स असतात क्रम सांगणारे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, यांना ऑर्डिनल नंबर्स म्हणायचे. आणि हा शब्द आहे FROTH, फ्रॉथ. याचा अर्थ आहे आपण ज्याला फेस म्हणतो ना मराठीमध्ये, फेस होणे किंवा बबल्स असणे, किंवा आणखी काय म्हणता येईल, फोम एक शब्द आहे बघा, FOM, फोम, फेस,
ओके, तिन्ही शब्द समजले. फोर्थ आणि फोर्थ या दोघांचं स्पेलिंग सॉरी उच्चार सारखा आहे, बी चा उच्चार वेगळा आहे. ए अँड सी इज द करेक्ट आन्सर. तीनही वर्डचे मिनिंग सांगितलेले आहेत, लिहून घ्यायचे मराठीमध्ये. चला फोर्थचा सुद्धा सांगतो, चौथा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. वाचा क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन. क्लर्क टाइप 17चा प्रश्न आहे. सेंटेन्स आहे, डॅश डॅश इज अ सायलेंट बिस्ट. सायलेंट म्हणजे शांत, बिस्ट म्हणजे काय, एखादा जंगली श्वापद म्हणता येईल. हिंस्र जंगली श्वापद, हिंस्र एक म्हणजे जो फारसा व्हायलेंट आहे आणि वाईल्ड ॲनिमल म्हणतो आपण ज्याला, वाईल्ड ॲनिमल. एखादा जंगली प्राणी, एखादा जंगली आणि क्रूर असा प्राणी किंवा हिंस्र प्राणी, त्याला म्हणतो आपण बिस्ट. BEA असते बिस्ट. आता बघा 4 शब्द दिले, ते शब्दांचे मिनिंग समजून घ्या. BAR बेअर म्हणजे काय, अनवाणी म्हणतो आपण. पायामध्ये काही न घालणे किंवा म्हणजे पायामध्ये काही न घालता आपण जर बेअर फूट म्हणतो, मग तो आहे BARE शब्द. कधी कधी डोक्यावरती आपण टोपी घेतो, रुमाल वगैरे घेतो, पण ते काहीच न घेता बाहेर जाणं, त्याला सुद्धा बेअर हेडेड असा शब्द आहे. पुढे आहे BEAR, बेअर म्हणजे काय, अस्वल. बरोबर, हा एक अर्थ आहे. आणि BEAR या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे, ज्याला आपण म्हणतो सहन करणे. बेअर विथ, बेअरच्या नंतर विथ हे प्रपोजन येतं जेव्हा आपण सहन करणे या अर्थाने आपल्याला बोलायचं असतं. परंतु या बिअरचा अर्थ आहे अस्वल, हा जो प्राणी आहे तो. पुढे शब्द आहे बिअर, बसताना. हा मद्याचा एक प्रकार आहे, जसं बिअर असते, व्हिस्की असते, रम असते, त्याच्यानंतर आणखी काय काय असेल. त्यातील जे ड्रिंकचा एक जो पार्ट आहे, मद्याचा एक जो भाग आहे, तो आहे बिअर. ओके, पुढचा आहे बोर, कंटाळवाणे हा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ आहे जे बोरवेल असतं ना, आपण तुम्ही पाहिलं असेल गावाकडे जमिनीमध्ये बोरवेल म्हणजे सरळच ज्याचं डायमीटर कमी असतं अशा प्रकारचे खोदणे, त्याला सुद्धा काय म्हणतो आपण, बोर शब्द आहे. किंवा तुम्ही हे पाहिले का, बंदूक पाहिली का, बंदूक एखादी काय मोठ्या प्रकारची असणार, जसे 303 असेल, .22 असेल, रायफल असेल मोठेवाली. त्या रायफलच्या समोर जे अशा प्रकारे एक हे असतं बघा, पॉइंटेड असतं, ज्याच्यामधून गोळी पार होते. त्यातील आतील जो भाग असतो ना, त्याला बोर शब्द असतो. समजलंय? वेगवेगळे मिनिंग आहेत, ते फक्त सांगितले तुम्हाला माहितीसाठी. डॅश डॅश इज अ सायलेंट बिस्ट. आता हे आहे अनवाणी, पायामध्ये काही न घालणं. हा आहे अस्वल, हा आहे कंटाळवाणा. आणि हे पिण्याचं एक बेवरेज ज्याला म्हणतो आपण बियर, म्हणजे थोडक्यात बियर दारूचा भाग. दारू नाही म्हणता येणार बियरला. मग डॅश डॅश इज सायलेंट बिस्ट कशाला म्हणतील ते, सायलेंट बिस्ट, सायलेंट वाला प्राणी कशाला म्हणता येईल. इथे एकच ऑप्शन आहे तसा, BEAR, अस्वल वाला. दॅट इज द करेक्ट आन्सर. समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन. आता या प्रत्येक क्वेश्चन वाचायचा आणि वाक्याच्या सेन्स नुसार आपल्याला वर्ड बसवायचा असतो. बघा, 2 शब्द आहेत, 2 नाही 4 ऑप्शन्स मध्ये 3च शब्द आहेत ज्यांचं रिपिटेशन झालेलं आहे. कोणकोणते शब्द आहेत? पहिलं तर हा आहे IMMINENT. एमिनेंट याचा अर्थ आहे काय म्हणता येईल याला, इनइव्हिटेबल, अटळ. अटळ आणि इनइव्हिटेबल एकच अर्थ झाला दोन्ही सुद्धा शब्दांचा. ओके, म्हणजे जे अटळ आहे, जे टाळता येणार नाही, अनअव्हॉइडेबल, त्याला म्हणता येईल इमिनेंट. किंवा आणखी एक शब्द आहे समथिंग विच इज अबाउट टू हॅपन, जे आता घडणारच आहे, जे आता काय म्हणते काही क्षणात, काही वेळेमध्ये जे घडणार आहे, लवकर घडणार आहे, त्याला सुद्धा IMMINENT, एमिनेंट असा शब्द आहे. याचा आणखी एक मिनिंग आपल्याला पाहता येईल बघा, अटळ, इनइव्हिटेबल, अबाउट टू हॅपन असं आपण म्हणतो. पुन्हा
काय अप्रोचिंग हा एक शब्द आहे, APPROACHING, म्हणजे जे आपल्या जवळ येतंय किंवा आपण त्याच्या जवळ जातो. जसं की एखादं संकट आहे आणि ते आता संकट घडणारच, एखादी आपत्ती येतेच, इमिनेंट ज्याला म्हणता येईल. ओके, काही कालावधीनंतर जे घडणार आहे अशा अर्थाने अप्रोचिंग. इमिनेंट या शब्दाचं मिनिंग समजलं. पुढचा आहे EMINENT. एमिनेंट म्हणजे काय? ख्यातनाम. हा शब्द अगोदर पाहिला आपण, विख्यात. याचे सिनोनिम्स लिहून घ्या काही. FAMOUS फेमस, रिनाउंड RENOWNED रिनाउंड, फेमस आहे, रिनाउंड आहे, NOT नोट, WORT नोटवर्दी हा एक शब्द आहे. त्यानंतर डिस्टिंग्विश्ड पर्सन आपण म्हणतो बघा, DISTINGUISH, डिस्टिंग्विश्ड पर्सन म्हणजे ख्यातनाम व्यक्ती. हे झाले त्याचे सिनोनिम्स. आता हेच वर्ड्स त्यांनी इकडे तिकडे केलेले आहेत. आणखी एक शब्द आहे IMMANENT, इमॅनंट. इमॅनंट या शब्दाचा अर्थ आहे, ज्याला आपण म्हणतो ना जेनेटिकली काहीतरी एखाद्या व्यक्तीमध्ये येतं. आपण असं म्हणतो की तो जो आहे ना, तो मुलगा त्याच्या बापावरतीच गेलाय, त्याच्या वडिलांवरतीच गेलाय. म्हणजे काय, काही गुण असतील, दुर्गुण असतील, काही असेल, त्याच्या वडिलांसारखंच आहे, ते इनहेरिट झाले त्याच्यामध्ये आणि ते उपजतच त्याच्यामध्ये आलंय. बरोबर. मग इमॅनंट जो शब्द आहे त्याचाच अर्थ आहे जे उपजत आहे, इनहेरंट आहे, INHERENT, इनहेरंट, उपजत, त्याला म्हणतात इमॅनंट. ओके. आता बघा, इवन द मोस्ट डॅश डॅश डॉक्टर्स कुड नॉट क्युअर हिम. अहो, जरी फार मोठमोठे ख्यातनाम विख्यात डॉक्टर जरी होते तरी सुद्धा ते त्याला बरे करू शकले नाही. मग पहिल्या रिकाम्या जागी काय शब्द येईल? EMINENT वाला, EMINENT, एमिनेंट डॉक्टर्स असा येईल. समजलंय? पुढचा बघा, देर इज स्टॉर्म एमिनेंट. देर इज स्टॉर्म एमिनेंट म्हणजे काय? आता वादळ येतंय, मी म्हटलं ना लवकरच घडणार, अबाउट टू हॅपन, अप्रोचिंग, जे टाळता येणार नाही असं काहीतरी एखादं वादळ किंवा संकट. देर इज स्टॉर्म एमिनेंट, IMMINENT, एमिनेंट. कळालंय? दोन शब्द आहेत. पहिला पाहिजे EMINENT, दुसरा पाहिजे IMMINENT. कुठे बघा, नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट, तीन सेंटेन्सेस आहेत. त्यांनी विचारलं आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता वर्ड्सला त्यांनी अंडरलाईन केले. आपल्याला कळायला पाहिजे वाचल्यानंतर की या अंडरलाईन केलेल्या वर्ड्सचा यूज बरोबर आहे का. बघा बरं, वी हॅव अडॉप्टेड द हॉटेल्स टू सूट देअर नीड्स. इथं अडॉप्टेड शब्द वापरला, इथं अडॉप्टेड घेतला, इथं अडॅप्टेड घेतला. बाय द वे, आपण काय करूयात आता, शब्द समजून घेऊयात आणि मग सेंटेन्स कडे येऊयात. कोणकोणते होम फोन्स आहेत बरं, मी ते लिहून देतो तुम्हाला. एक आहे, स्पेस दिसतोय ना वरती, ओके. एक शब्द आहे ADOPT, अडॉप्ट. दुसरा आहे ADAPT, अडॅप्ट. तिसरा आहे ADEPT, अडॅप्ट. आता प्रत्येक शब्दाचं मिनिंग समजून घ्या. अडॉप्ट करणे म्हणजे काय? दत्तक घेणे. वरती स्क्रीनवरती पूर्ण दिसते, ओके. दत्तक घेणे याचा दुसरा एक अर्थ आहे ज्याला अडॉप्ट करणे म्हणतो आपण, म्हणजेच काय, आपण त्याला स्वीकारणे असं म्हणतो बघा. स्वतःच आहे अशा प्रकारे त्याला स्वीकारणे. आपलेच आहे, स्वतःच आहे असं म्हणून स्वीकारणे जे आहे त्याला सुद्धा अडॉप्ट हा शब्द आहे. पुढचा वर्ड समजून घ्या, अडॅप्ट. अडॅप्ट म्हणजे काय? ऍडजस्ट. ऍडजस्ट करणे म्हणजे काय? आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणे. ओके. पुढचा शब्द आहे अडॅप्ट. याच्यानंतर इन किंवा ऍट हे प्रिपोजिशन्स येतात. याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीमध्ये स्किल्ड असणे, कुशल असणे. ओके, स्किल्ड असणे, कुशल असणे किंवा प्रवीण असणे, प्रावीण्य असणे. कळालं का? तीनही शब्दांचे अर्थ समजले. आता आपण
सेंटेन्सेस कडे येऊया. ओके, चला. पहिला आहे वी हॅव अडॉप्टेड द हॉटेल्स टू सूट देअर नीड्स. अडॉप्टेड हा जो वर्ड वापरलाय तो इनकरेक्ट आहे. कसा? अडॉप्टेड म्हणजे काय, दत्तक घेतलं किंवा स्वीकारलं असं नाही होणार. वी हॅव अडॅप्टेड पाहिजे इथं. ADAPTED, अडॅप्टेड द हॉटेल्स टू सूट देअर नीड्स. मग या अडॅप्टेड जर शब्द वापरला तर त्याचा अर्थ होईल मॉडिफाय. मग हा जो आपला अडॅप्ट शब्द आहे याचा एक मिनिंग झाला ऍडजस्ट करणे, दुसरा मिनिंग आहे MODIFY, मॉडिफाय करणे. ओके, वी हॅव अडॅप्टेड द हॉटेल्स टू सूट देअर नीड्स. त्यांच्या गरजांप्रमाणे आम्ही त्यांना काय केलेलं आहे, मॉडिफाय केलेलं आहे. म्हणून सेंटेन्स एक जे आहे ते इनकरेक्ट आहे. तिथं अडॉप्टेड शब्द पाहिजे नव्हता, तिथं पाहिजे होता अडॅप्टेड. ओके, सेकंड बघा, द पीपल अडॉप्टेड हिम ॲज देअर पॅटर्न सेंट. लोकांनी त्याला त्यांचं पॅटर्न सेंट म्हणून काय केलं, स्वीकारलं. म्हणून इथं जो स्वीकारणेवाला आहे ना, अडॉप्ट करणे, तो बरोबर आहे. थर्ड बघा, ही हॅज अडॅप्टेड वेल टू हिज न्यू होम. त्याने त्याच्या घरी जे नवीन घर आहे त्याच्याशी व्यवस्थित जुळवून घेतलं, ऍडजस्ट करून घेतलं. ओके, म्हणून इथं जो अडॅप्टेड आहे तो सुद्धा बरोबर आहे. एक्स्ट्रा वाला एक वर्ड मी तुम्हाला अडेप्ट वाला सांगितलेला आहे. अडेप्ट इन किंवा अडेप्ट ऍट म्हणजे स्किल्ड असणं, कुशल असणं किंवा प्रोफिशियंट याचाच एक सिनॉनिम आहे बघा. PROFICIENT, प्रोफिशियंट. याच्यानंतर सुद्धा इन हे प्रोफिशियंट इन, प्रोफिशियंट ऍट हे प्रिपोजिशन येतं. पुढच्या क्वेश्चन मध्ये किंवा पुढच्या याच लेक्चर मध्ये एखादा क्वेश्चन याच्यावरती येऊन जाईल. बघा, त्यांनी विचारलं होतं करेक्ट कोणता आहे. B and C आर करेक्ट. नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. रिकाम्या जागी शब्द भरायचे. पहिले तर अगोदर शब्द समजून घ्या. 2 शब्द आहेत, 3 शब्द आलेत बाय द वे. एकदा चेक करूयात कोणकोणते शब्द आलेत. डिफाईड आलाय आणि डेइफाईड आलाय. 2 शब्द आहेत आपल्या स्कीममध्ये. गिफ्टेड एक शब्द आहे. गिफ्ट करणे म्हणजे काय आपण ज्याला म्हणतो. हा जो गिफ्टेड आहे याचं मिनिंग मी इथे लिहून देतो तुम्हाला. ओके, एखाद्याला भेट देणे म्हणतो ना आपण, त्या अर्थाने. आता महत्वाचे शब्द समजून घ्या. ज्या अर्थी असा एखादा प्रश्न येतो त्यावेळेस कळायला पाहिजे. जसं मी तुम्हाला काल प्रिकॉशन वाला एक शब्द होता, इथे त्यांनी काय केलंय, डेइफाईड डिफाईड, डिफाईड डेइफाईड. इथे गिफ्टेड कुठून आणला मध्येच. होमोफोन्स वरती क्वेश्चन कळायला पाहिजे, त्यांना विचारायचंय का. असाच एक प्रश्न काल आपण पाहिलेला आहे, त्या क्वेश्चन कडे तुम्हाला घेऊन जातो. प्रिकॉशन वाला. आता इथे बघा, प्रेसिडेंट प्रेसिडेंट सुरू आहे, प्रेसिडेंट प्रेसिडेंट सुरू आहे, प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट चालू आहे, मध्येच प्रिकॉशन वाला घेतला. आपल्याला वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार आणि प्रश्नाच्या अनुषंगाने कळायला पाहिजे की नेमकं प्रश्न कशावरती. प्रिकॉशन जरी इथं बसत असला तरी सुद्धा म्हणजे वाटतं ना एक वेगळ्या अँगलने पाहिजे, हा प्रिकॉशन वाटू शकेल, तसं नाहीये. ते प्रिकॉशन नाही होणार. हा सरळ सरळ त्यांनी फसवा ऑप्शन दिलेला आहे. तसंच त्यांनी या क्वेश्चन मध्ये सुद्धा केलेलं आहे जिथं आता आपण आहोत ना. इथे सुद्धा गिफ्टेड वाला, दे गिफ्टेड देअर पार्टी, काय होणारच नाही तसं बघायला गेलं तर. सॉरी, सेकंड वाला किंवा फर्स्ट मध्ये, दे गिफ्टेड देअर पार्टी लीडर अँड वोटेड अगेन्स्ट हिज प्लॅन. नो, काय होणार नाही. गिफ्टेड हा फसवा वाला ऑप्शन आहे, होणार नाही. आता 2 शब्द आहेत, डेइफाईड एक आहे आणि डिफाईड एक आहे. आपण असं करूयात, डिफाईड या शब्दाचं मिनिंग समजून घ्या. डेइफाईड, DEIFIED, डेइफाईड आहे बरं का, स्पेलिंग पाहून घ्या. याचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीला दैवी शक्ती आहे, आपल्यासाठी देव आहे अशा प्रकारे मानणे, त्याला म्हणतो आपण डेइफाईड. बरोबर का. म्हणजे थोडक्यात देव मानणे व पूजा करणे किंवा पूजा अर्चा करणे अशा अर्थाने डेइफाईड. आणि पुढचा शब्द आहे डिफाईड, DEFIED, म्हणजे काय, एखाद्याने सांगितलेले ऑर्डर जे आहेत ते न मानणे, अवज्ञा करणे, आज्ञा न मानणे. आले का लक्षात.
डेफाईड आणि डिफाईड. मग पहिल्या सेंटेन्स मध्ये बघा, दे डिफाईड देअर पार्टी लीडर अँड वोटेड अगेन्स्ट हिज प्लान. त्यांनी त्यांच्या पार्टी लीडरची अवज्ञा केली, त्याने सांगितलेलं ऐकलं नाही. म्हणजे इथं काय येईल, DEFIED, डिफाईड देअर पार्टी लीडर अँड वोटेड अगेन्स्ट हिज प्लान. सेकंड मध्ये बघा, इन सम एन्शंट सोसायटीज किंग्स वर. जुन्या सोसायटीज मध्ये, जुन्या काळच्या समाजामध्ये राजा ज्या होते ना, त्यांना दैवत मानून लोक त्यांची पूजा करायचे, बाहुबली, हो की नाही. मग इथं काय येईल, डेइफाईड, DEIFIED, किंग्स वर डेइफाईड. क्लिअर आहे. मग पहिल्या ठिकाणी आपल्याला पाहिजे डिफाईड. कुठे बघा डिफाईड, नंबर 2 लाच आहे फक्त डिफाईड. नंबर 2 मध्ये डिफाईड आहे आणि बी सेंटेन्स साठी डेइफाईड आहे. नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. कळालंय का, उत्तर समजतंय का काय येतंय, पॅटर्न सुद्धा समजून घ्यायचं. fill in the blanks with the appropriate words. I'm afraid he can't dash dash to the idea of having a woman as his boss. आता दोन शब्द आहेत, अगेन आत्ताच पाहिलेले आपण. अडेप्ट म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो प्रावीण्य असणे, एखाद्या गोष्टीमध्ये स्किल्ड असणे, हे सांगितलं मी तुम्हाला आता, बरोबर. आणि अडॅप्ट हा झाला अडेप्ट, आणि दुसरा आहे शब्द अडॅप्ट. अडॅप्ट म्हणजे ऍडजस्ट करणे, जुळवून घेणे, बरोबर का. एखादी जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जुळवून घेणे. आता बघा, आय एम अफ्रेड ही कांट. अडेप्ट येईल की अडॅप्ट येईल, मी काय सांगितलं होतं, अडेप्टच्या नंतर इन किंवा ऍट हे प्रेपोजिशन येतं. तसं बघायला गेलं तर बी सेंटेन्स मध्ये ही वॉज व्हेरी अडेप्ट ऍट मेकिंग अप एक्सक्यूज फॉर हिज लेटनेस. तो एक्सक्युजेस बनवण्यामध्ये कुशल आहे, हुशार, कारण सांगण्यामध्ये. थोडक्यात जो लेट होतंय ना त्याला दररोज यायला, त्याच्यामध्ये अडेप्ट ऍट, कळालाय का किती सूट झाला एकदम एक्झॅक्ट. अडेप्टच्या नंतर इन किंवा ऍट हे प्रिपोजिशन येतं. तसंच बघा सेकंड सेंटेन्स मध्ये अडेप्ट आला. फर्स्ट मध्ये बघा, आय एम अफ्रेड ही कांट. अडॅप्टच्या नंतर सुद्धा ADAPT, अडॅप्ट, टू हे प्रिपोजिशन येतं, एवढं एक लक्षात ठेवा. he can't adapt to the idea of having a woman as his boss. वुमन एखादी महिला त्याची बॉस आहे. मला भीती वाटते की तो त्याच्याशी जुळून घेईल की नाही अशा परिस्थितीशी, कारण त्याची बॉस कोण असणार आहे, महिला असणार. खरं तर ते दुर्दैव आहे, तो भाग वेगळा, पण हे समजून घ्या. आय एम अफ्रेड ही कांट अडॅप्ट, ADAPT, अडॅप्ट टू द आयडिया ऑफ. आले का लक्षात. अडॅप्ट म्हणजे जुळून घेणे, आणि अडॅप्ट म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये स्किल्ड असणे किंवा प्रवीण असणे, हुशार असणे. मग काय येईल, अडॅप्ट आणि अडॅप्ट. नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. नंबर 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अगेन तशाच प्रकारे दोन दोन शब्द भरायचे. शब्द कोणकोणते आहेत तुम्हाला सांगतो. कन्सेन्सस म्हणजे काय, एकमत असणं किंवा सर्वानुमते. आपण म्हणतो ना सर्वानुमते म्हणजे सर्वांचं एकमत करून. आणि एकमत म्हणजे काय, 10 लोक बसलेले, 10 लोक एकच मत मांडतायत, याचा अर्थ काय, एकमत आहे. याला आपण युनॅनिमिटी असा एक शब्द आहे बघा, युनॅनिमिटी, बरोबर का. युनॅनिमिटीच पाहिजे, बरोबर. युनॅनिमिटी, युनॅनिमिटी, अगदी बरोबर. युनॅनिमिटी म्हणजे एकमताने, सर्वानुमते आम्ही त्याला निवडलं आहे. वी हॅव इलेक्टेड हिम युनॅनिमसली. युनॅनिमसली असा एक शब्द आहे, युनॅनिमिटी हा एक शब्द आहे, किंवा कन्सेन्सस हा एक शब्द आहे. सगळ्यांचं एकच मत असणं. एखाद्या ग्रुपमध्ये 8-10 लोक असतील तर सगळ्यांचं मिळून एकच मत तयार होणं. ओके, त्याला कन्सेन्सस असं म्हणतो. आणि कन्सायंटियस म्हणजे काय, स्वतःच्या बुद्धीचा वापर करणारा, विवेकाचा वापर करणारा, सदसद विवेक बुद्धी असणारा, ज्याला म्हणतो आपण प्रामाणिक, सदसद विवेक बुद्धी असणारा, असं ज्याला म्हणतो त्याला कन्सायंटियस असं म्हणतो. आणखी काही वेगळा शब्द आहे का, एकही शब्द वेगळा नाहीये. हे दोन शब्द ऑप्शन्स मध्ये अलीकडे पलीकडे केलेले आहेत. आता बघा,
ही इज अ डॅश डॅश वर्कर. मग तो कशा प्रकारचा वर्कर आहे? युनॅनिमस होईल का हो? तो कशा प्रकारचा वर्कर आहे? कन्सायंटियस म्हणजे काय? स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करणारा, प्रामाणिकपणे सिन्सिअरली काम करणारा चांगला वर्कर आहे अशा अर्थाने. म्हणजे काय सुरुवातीला काय पाहिजे? CONSCIENTIOUS कन्सायंटियस. आणि मग सेकंड काय राहिला? व्हॉट इज द डॅश डॅश ऑफ ओपिनियन जेंटलमन? व्हॉट इज द कन्सेन्सस? CONSENSUS कन्सेन्सस ऑफ ओपिनियन जेंटलमन. असा एक प्रश्न विचारलेला. मग इथं कन्सेन्सस ऑफ ओपिनियन असतं, मतांचं जे एकमत होणं आहे ते. काय पाहिजे? कन्सायंटियस आणि कन्सेन्सस. कुठे? नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. कन्सायंटियस, कन्सेन्सस. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. तत्पूर्वी एकदा क्वेश्चन तुम्ही वाचून घ्या, मी पाणी पितो. चला. चूज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स टू फिल द ब्लँक्स. दोन शब्द आहेत, दोन्ही शब्दांची मिनिंग समजून घ्या. ज्युडिशियल म्हणजे काय? न्यायालया संबंधी, न्यायालयासंबंधी, किंवा आणखी त्यासाठी शब्द आहे न्यायिक. ओके, रिलेटेड टू ज्युडिशियरी, याला म्हणायचं ज्युडिशियल. आणि ज्युडिशियस या शब्दाचा अर्थ आहे जस्ट, न्याय. आता न्यायालय नाही बरं का, न्यायासंबंधी. वी वॉन्ट जस्टिस असं आपण जे म्हणतो ना, आम्हाला जस्टिस पाहिजे, न्याय पाहिजे, त्याला म्हणतात ज्युडिशियस. आता बघा, इट वॉज अ डॅश डॅश चॉईस आणि द डॅश डॅश प्रोसिडिंग्स आर ओव्हर. प्रोसिडिंग्स म्हणजे जी कार्यवाही असते ना, कार्यवाही किंवा कामकाज. मग मला सांगा, कशाचं कामकाज संपलं बरं? न्यायालयाचं कामकाज संपलं, न्यायालयीन कामकाज संपलं. म्हणून इथं नंबर 2 ला काय पाहिजे? JUDICIAL, ज्युडिशियल. द ज्युडिशियल प्रोसिडिंग्स आर ओव्हर. समजलंय? ज्युडिशियल प्रोसिडिंग्स आहेत त्या संपलेल्या आहेत. नंबर 2 ला ज्युडिशियल पाहिजे म्हणजे 3 गेला, 1 गेला. आणि नंबर 1 ला काय पाहिजे? इट वॉज अ डॅश डॅश चॉईस. ती कशा प्रकारची चॉईस होती? ज्युडिशियस चॉईस. म्हणजे काय? एकदम न्याय्य प्रकारे सिलेक्शन केलं गेलं किंवा चूज केलं गेलं. इट वॉज अ JUDICIOUS ज्युडिशियस चॉईस. ज्युडिशियस आणि ज्युडिशियल कुठे? नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ओके, चल. क्वेश्चन मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 35. He proved his dash by facing the situation with supreme tact and confidence. इथं कोणता वर्ड येईल आपल्याला फक्त तेवढं सांगायचं. आता बघा, एक एक शब्द समजून घ्या. मेटल म्हणजे काय? जो धातू असतो ना, धातू, अधातू, मेटल, नॉन मेटल, सायन्स मध्ये कॉन्सेप्ट आहे. त्यातील METAL मेटल म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो धातू. पुढचा आहे METTLE मेटल. याचा अर्थ असा आहे, एखादी कृती आपण जेव्हा धाडसाने करतो, धैर्याने सामोरे जातो, त्याला म्हणतो METTLE मेटल. थोडक्यात काय? तर आपल्यात असणारं धैर्य, आपल्यात असणारी ताकद, बरोबर, आपल्यामध्ये एखादं काम करण्यासाठी जे करेज असतं ना, COURAGE करेज, त्याला म्हटलेलं आहे मेटल. ओके, मग आता समजून घ्या बरं. आणि हे METTL मेटल किंवा मेटल हे त्यांनी ऑप्शन्स म्हणून बनवण्यासाठी वर्ड्स दिलेले आहेत. ओके, आता बघा, ही प्रूव्ड हिज डॅश डॅश बाय फेसिंग द सिच्युएशन विथ सुप्रीम टॅक्ट अँड कॉन्फिडन्स. त्याने काय प्रूव्ह केलं? त्याच्यामध्ये जे स्पिरिट आहे, एखादं काम करण्याचे जे धैर्य आहे, करेज आहे, धमक आहे, ते त्याने प्रूव्ह केलेलं आहे. कशा प्रकारे? सिच्युएशनला फेस केलंय त्याने, फेस करून त्याने ते प्रूव्ह केलंय. म्हणजे काय? धातू नव्हतं सांगायचं त्याला, आलं का लक्षात? त्याला त्याच्यामध्ये असणार धैर्य, त्याच्यामध्ये असणार ताकद, त्याच्यामध्ये असणार धमक, त्याच्यामध्ये असणार स्पिरिट दाखवायचं होतं. इथे काय येईल?
METTLE, metal. Okay, only B is the correct answer, number 2. Right? Chala, next question. Which of the sentence is or are correct? 3 सेंटेन्सेस आहेत. क्वेश्चन कडे पाहिलं की लगेच लक्षात येऊन जाईल. मीटर 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 असं केलं. 2 स्पेलिंग आहेत. एक शब्द मी या साईडला लिहितोय METER आणि एक शब्द इथे लिहितोय METRE. आता समजून घ्या मीनिंग. तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटीचं एक मीटर असतं, बरोबर ना, जे तुम्ही कट करून ठेवता आणि आकडा वगैरे टाकून दुसरीकडून लाईट घेऊन जाता, बरोबर. ते जे मीटर असतं, यंत्र जे असतं, काही मोजण्याचं जे यंत्र आहे त्याला मीटर म्हणतात. हे झालं एक इलेक्ट्रिसिटीचं असेल. दुसरं असतं वॉटर मीटर. शहरांमध्ये जे नळाने पाणी येतं वगैरे त्याला एक मीटर बसवलं असतं, त्याला म्हणतो आपण वॉटर मीटर. ते सुद्धा जे यंत्र आहे ना त्याला म्हणतो, त्याचं स्पेलिंग आहे METER. कळालं का? यंत्र शब्द महत्वाचा आहे आपल्यासाठी. मोजण्याचं जे यंत्र आहे, वस्तू आहे ती मोजण्याची यंत्र, त्याचं स्पेलिंग जे आहे ते METER असं आहे. पुढचा शब्द आहे METRE. आता बघा, माझ्याकडे एखादं काहीतरी वायर वगैरे असलं किंवा एखादी दोरी असली तर त्याची एक लांबी असते. ती लांबी आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो. सेंटीमीटर असेल किंवा नंतर मीटर असेल, ती लांबी मोजताना जे एकक वापरलं जातं, मी शब्द फार जपून वापरतोय. इथं आहे यंत्र आणि इथं आहे एकक, युनिट. मग हे युनिट म्हणून ज्या वेळेस आपण शब्द वापरतो मीटर, त्यावेळी त्याचं स्पेलिंग असतं METRE. गेटिंग माय पॉइंट? आता या लक्षात, इकडे या. आर वॉटर मीटर. आता बघा, प्रत्येक ठिकाणचं स्पेलिंग आपल्याला चेक करायचं. आवर वॉटर मीटर इज 1 मीटर. पहिल्या सेंटेन्स मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, आमचं जे वॉटर मीटर आहे म्हणजे यंत्र जे आहे, METER स्पेलिंग बरोबर आहे, इज 1 मीटर. 1 मीटर पर्यंत आहे किंवा त्याची लांबी वगैरे तेवढी आहे. इथं त्यांनी लेंथ सांगितली म्हणून हे मीटर सुद्धा बरोबर आहे. सेंटेन्स ए जे आहे ते बरोबर. तसं मी सुरुवातीला कधीच करेक्ट इनकरेक्ट करत नाही, मी शेवटी करत असतो. ओके, पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. सेकंड सेंटेन्स कडे या. आवर वॉटर मीटर, आपल्याला इथं यंत्र म्हणून पाहिजे, एकक म्हणून नाही. इथं त्यांनी एककचं स्पेलिंग वापरलं, चुकीचं आहे. इज 1 मीटर, त्यांनी आदला बदल केली म्हणून नंबर 2चं सेंटेन्स चुकीचं आहे. नंबर 3 कडे या. आवर वॉटर मीटर, हे बरोबर आहे, इथं बरोबर आहे. इज 1 मीटर, इथं स्पेलिंग पाहिजे होता METRE, लेंथ सांगताना, म्हणून सी सुद्धा चुकीचा आहे. त्यांनी विचारलंय करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. आपल्याकडे फक्त एकच करेक्ट भेटला आपल्याला, ए. ओनली ए इज करेक्ट. काही डाऊट आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन कडे या. चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक्स in the following sentences. Baptisms, weddings and funerals are examples of. आता बघा, हे बाप्टिझम्स असेल किंवा वेडिंग्स, लग्न किंवा मग अंत्यविधी वगैरे ज्याला म्हणतो ना, हे कशाचे उदाहरणं आहेत किंवा तिथं काय केलं जातं असं विचारलं. शब्द वापरलेत RIGHTS राईट्स, RITS राईट्स, WRITS राईट्स. आणखी एक शब्द आहे WRIGHTS किंवा राईट. ओके, मुळात शब्द इथे यस कशासाठी लावलाय, हे काय आहेत आणि ते सांगताना हे नाउन्स वापरले, त्याच्यामध्ये प्लुरल केलेलं आहे. मुळात शब्द आहे आपला राईट. राईट म्हणजे काय? हक्क म्हणतो ना आपण, शिक्षणाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, मूलभूत हक्क, राईट, कायदेशीर हक्क, लीगल राईट्स. तो जो हक्क आहे त्याचं स्पेलिंग आहे RIGHT, राईट. पुढे आहे बघा, आता हे तर झालंच RIGHT, राईट. याच राईट या शब्दाचा आणखी एक अर्थ तयार होतो. एक तर झाला हक्क आणि दुसरा जो अर्थ तयार होतो तो आहे किंवा अर्थ होतो बरोबर असणे. यू आर ॲब्सोल्युटली राईट. तू अगदी बरोबर आहेस, बरोबर असते.
आता हा जो शब्द आहे ना RITE राईट, याचा अर्थ आहे आपण काय म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे विधी केले जातात बघा, ज्याला काय म्हणतो आपण, तुम्ही बघा लग्नाच्या वेळेस काही विधी असतात, त्याच्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर काही विधी असतात, व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेस काही विधी असतात, एखादं बाळ जन्माला आल्याच्या नंतर काही विधी असतात, राईट. हे असे जे वेगवेगळे विधी जे घडवून आणले जातात धार्मिक विधी म्हणतो, त्याला जो शब्द आहे तो आहे आपला RITS राईट्स. पुढे आहे WRIT राईट म्हणजे काय, लिहिणे. आणि हा एक शब्द आहे WRIGST राईट म्हणजे काय, एखादी गोष्ट तयार करणारा, त्याला म्हणायचं राईट. जसं की एक शब्द आहे आपल्याकडे PLA प्ले, WRIGHT प्ले राईट. प्ले म्हणजे काय, PLAY प्ले म्हणजे काय, खेळणे. याच बरोबर आणखी एक अर्थ होतो प्लेचा, नाटक. नाही का, मोठमोठे नाटक असतात, जसं की कोणकोणतं कोणतं सांगता येईल आपण, सखाराम बाइंडर आहे, त्याच्यानंतर सूर्य पाहिलेला माणूस म्हणून एक नाटक आहे. हे जे नाटक आहेत रंगभूमीवर केले जाणारे त्याला म्हणतो आपण प्ले. तो लिहिणारा जो असतो, तो तयार करणारा जो असतो, म्हणजे थोडक्यात लिहिणारा, त्याला म्हणायचं प्ले राईट म्हणजे काय, नाटककार. नाटककार जो असतो त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे प्ले राईट. सगळं क्लिअर केलंय. त्यांनी विचारलं फक्त बाप्टिझम्स, वेडिंग्स अँड फ्युनरल्स हे काय आहेत, तर हे विधी आहेत, धार्मिक विधी आहेत. कळलं, ते काय हक्क नाहीये, ते काय लिहिण्याचा भाग नाहीये, ते धार्मिक विधी आहेत अशा अर्थाने. नेक्स्ट क्वेश्चन कडे या. दोन सेंटेन्सेस दिलेत, एक एक शब्द त्याच्यामध्ये फिलअप करायचा आहे. ACCED एक्सिडेड म्हणजे काय, एखादी मागणी होत असेल तर ती मागणी मान्य करणे. आले लक्षात, एखादी मागणी काही लोकांकडून होत असेल तर ते मागणी मान्य करणे, त्याला आपण म्हणतो ACCED एक्सीड. एक्सीड म्हणजे टू अग्री टू अ रिक्वेस्ट ऑर डिमांड. एक्सिडेड याचं मिनिंग इथे लिहून देते बघा, AGRW टू अग्री टू ए रिक्वेस्ट और ए डिमांड. एखादी डिमांड जर असेल किंवा रिक्वेस्ट असेल तर त्याला मान्यता देणे किंवा हो म्हणणे किंवा मान्य करणे, त्याला म्हणायचं एक्सीड. आणि EXCEE एक्सीड या शब्दाचा अर्थ आहे जे काही मान्य काय म्हणता येईल, गृहीत धरलं होतं किंवा जी काही मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त होणे. सपोज मी असं म्हटलं, आता आपण एक रिव्हिजन प्रोग्राम लॉन्च करतोय समजा आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या याच्यावरती ऍप्लिकेशनवरती, ग्रुप बी मुख्य परीक्षा, ग्रुप सी मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षांसाठी एक 25 दिवसीय रिव्हिजन प्रोग्राम सुरू करतोय. मी असं गृहीत धरलं की साधारणतः 2000च्या आसपास ऍडमिशन होतील आणि ते जर 3000 ऍडमिशन झाले, म्हणजे मी लिमिट काय ठेवलं होतं 2000, ऍडमिशन झाले 3000, जास्त झाले, ते एक्सीड झालं ना, जास्तीचं सरप्लस, त्याला म्हणतो आपण एक्सिडेड. EXCEED एक्सिडेड म्हणजे काय, सरपास होणे, SURPAS सरपास, किंवा टू क्रॉस जे काही लिमिट आहे, किंवा टू क्रॉस लिमिट्स म्हणता येईल, ठीक आहे चला लिमिट्स, ओके. जे काही लिमिट ठरवलं होतं, मर्यादा होती त्याच्या पलीकडे जाणे, त्याला म्हणतात एक्सीड होणे, जास्त होणे, ओके. जसं की आपण असं ठरवलं की शेतातून यावर्षी एक 100 क्विंटल कापूस होईल, तो एक 125 क्विंटल पर्यंत गेला, एक्सीड झाला, ओके. चला आता बघा बरं, इन द एंड शी डॅश डॅश टू आर रिक्वेस्ट, शेवटी तिने आमची रिक्वेस्ट मान्य केली, मग काय, ACCEDED एक्सिडेड, शी एक्सिडेड टू आर रिक्वेस्ट. सेकंड, द अमाऊंट ऑफ मनी वी रेज्ड, जी जी काय अमाऊंट आहे जी आपण एक फंड म्हणून उभा केलंय, उभा केलंय म्हणजे काय, अशी उभी केली असं नाही बरं का, फंड उभा करणे म्हणतो ना आपण ज्याला, किंवा फंड टू रेज मनी म्हणजे काय, फंड तयार करणे आणि त्याच्यामध्ये पैसे जमा करणे. द अमाऊंट ऑफ मनी वी रेज्ड, EXCEEDED एक्सिडेड ऑल आर एक्सपेक्टेशन्स, आमच्या जेवढ्या अपेक्षा होत्या त्या सगळ्यांच्या अपेक्षेच्या पलीकडे गेलं. जो काही आम्ही फंड अज्युम केला होता की एवढा एवढा जमा करूयात,
तो आमच्या एक्सपेक्टेशनच्या पलीकडे गेला, म्हणजे काय, एक्सिडेड ऑल आर एक्सपेक्टेशन्स. मग आन्सर काय असेल, आन्सर ऑप्शन 1. आता पुढे जाण्याची आवश्यकताच नाही, पहिल्याच आपल्याला एक्सिडेड पाहिजे होता आणि दुसऱ्या ठिकाणी एक्सिडेड. नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. हे शब्द आहेत, फक्त त्यांनी इथे एक्सिडिंग केलाय, एक्सिडिंग येणारच नाही. ओके, चला नेक्स्ट एक क्वेश्चन घेऊयात आणि मग थांबूयात. फिल इन द ब्लँक. अगेन एक सेंटेन्स दिलंय. द हॉर्स जम्प्ड ओव्हर द. घोड्याने कशावरून पलीकडे उडी मारली. शब्द समजून घ्या. स्टाईल, आपण काय म्हणतो, शैली. माझी काम करण्याची स्टाईलच वेगळी, माझी काम करण्याची शैली वेगळी आहे. बरोबर. आपण एखाद्याला म्हणतो की सर तुमची शिकवण्याची पद्धत फार छान, सुंदर, आम्हाला ती आवडते. तुमची शिकवण्याची शैली चांगली आहे, स्टाईल चांगली आहे. कळालं, शैली. ठीक आहे. स्टाईल इनकरेक्ट शब्द आहे, स्टाईली सुद्धा इनकरेक्ट आहे. आणखी हा एक स्टाईल शब्द आहे बघा. या स्टाईल या शब्दाचा अर्थ आहे, तुम्ही पाहिलं असेल, आता इथे हॉर्स दिलाय म्हणून हॉर्सचं उदाहरण घेऊया. ज्या ठिकाणी घोडा बांधलेला असतो त्या ठिकाणी आजूबाजूला लाकडी फळ्यांचं वगैरे असं काय कुंपण तयार केलं असतं. बरोबर. काही ठिकाणी घोड्याने वरून उडी मारावी म्हणून एक लाकडी स्ट्रक्चर तयार केलेलं असतं. मग अशा प्रकारे घोड्यांनी उडी मारावी म्हणून रस्त्यावरती जे असे स्ट्रक्चर्स बनवलेले असतात लाकडाचे वगैरे, फळ्या वगैरे लावून, आणि घोडे याच्यावरून पलीकडे उडी मारतात, तर त्याला स्टाईल शब्द आहे. आणि मी इथं म्हटलं होतं द हॉर्स जम्प्ड ओव्हर द स्टाईल. मग काय मिनिंग होईल याचा, द हॉर्स जम्प्ड ओव्हर द स्टाईल. त्या लाकडी फळ्यांवरून, लाकडी स्ट्रक्चरवरून, कुंपणावरून पलीकडे उडी मारली. गॉट इट. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथं थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी साधारणतः आपण आज जो क्वेश्चन पाहिलेला आहे 2017 पर्यंत पाहिलेले आहेत, 2023 पासून सुरुवात करून आणखी 1 किंवा 2 लेक्चर्स आपण याच्यावरती घेऊयात. 2012-13 पर्यंत वगैरे PYQs जे होमोफोन्स वरती आहेत ते घेण्याचा प्रयत्न करूयात. या लेक्चरमध्ये इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.